जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भीम जयंती निमित्त जे मिरवणूक करतो आपण त्यासाठी बॅनर तयार केला आहे। तर बॅनर कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले मटेरियल आणि ZR नावाचं ॲप्लिकेशन आणि पिक्सेल लॅब हे दोन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे। त्यानंतर आपलं डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे आणि आपण एक झिप फाईल दिली आहे, ते झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपली जी PLP फाईल आहे इथे एक्स्ट्रॅक्ट झाली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। ओपन .plt फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण जे फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यानंतर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे। तर इथून तुम्ही तुमच्या ग्रुपचं नाव चेंज करू शकता। इथं भीम सैनिक ग्रुप लिहिलेला आहे, तुम्ही इथे तुमचा ग्रुपचं नाव टाकू शकता। आयोजित भव्य मिरवणूक 16 अशा प्रकारे इथून तुमचं जर समजा डेट किंवा टाईममध्ये चेंज करायचं असेल तर इथून तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर इथे स्थळ आपण अबक्क लिहिलं आहे, तर तुम्ही दुसरं स्थळ टाकून घ्यायचं इथं। त्यानंतर बाकी काही चेंजेस करण्याची आवश्यकता नाही। एक मिनिट, एक लेअर आहे हाईड झाली होती, त्या लेअरला एनेबल करून घ्यायचं आहे। तर ओके। तर आता बॅनर सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमला अल्ट्रा व्हाईट ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।